धाराशिव जिल्ह्यातील बिंबळी गावात ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असून उर्स आणि गणपती उत्सव एकत्र आल्यास गावातील ग्रामपंचायतने एका व्यक्तीला मुरुम टाकण्यासाठी तसेच खड्डे भरून घेण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी काम सांगितले होते। त्या व्यक्तीचे बिल काढण्यासाठी चेक देखील देण्यात आला, पण या चेकवर ग्रामसेवकांनी सही केली, मात्र सरपंच यांनी सही करत नसल्याचे सांगितले आहे। मला 20% दिल्याशिवाय मी सही करत नसल्याचे सरपंचांनी म्हटले आहे, असे या व्यक्तीने सांगितले आहे। हे ग्रामपंचायत म्हणजे जे आजचं जे मॅटर आहे, काय तुमचं म्हणजे काय समस्या काय तुमची? मला उर्साच्या निमित्तानं ग्रामसेवक साहेबांनी मुरुम टाकण्यासाठी आणि साफसफाई करण्यासाठी आग्रह केला होता। गणपती उत्सवचा आणि ग्रामपंचायत उर्स मिळून आल्यामुळं थोडं घाण कचरा उचलण्यासाठी मला आग्रह केला ग्रामसेवक साहेबांनी, आणि मला ती ग्रामसेवक साहेबांनी चेक पण दिला। सरपंच कितीचा चेक कितीचा आहे? 33,000चा चेक आहे। 33,000 चेक आहे। सरपंच साहेब म्हणते ती मला यातले 20% पाहिजे मला द्यावं लागतं, नाही तर मी सही करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ग्राम हे जे प्रकरण आहे ते चेक त्यांना दिलेला आहे, तुम्ही कशासाठी दिलेलं आहे, काय म्हणून दिले? उर्सामध्ये मुरुम टाकला होता त्याने आणि नालीतला जी कचरा काढलेला होता पोलीस स्टेशनला तो ट्रॅक्टरने भरून टाकला। JCB भाडं, मुरुम भाडं आणि साफसफाईचं। बरं, किती झाले त्यांचं बिल? 33,000। बरं, त्यांना तुम्ही चेक दिले? हो। मग आता काय अडचण आहे आता सध्या? सरपंच सही नाही, सरपंच सही झाल्याशिवाय पैसे मिळत नाही। ते साहेबांनी सही केले का? साहेबांनी सही केलेली। हो सर, सही केली तुम्ही? हो केली। मला तुम्ही सही का केली नाही? सही करण्यात ऐकून घ्या, मला उत्तर द्या। तुम्ही सही करण्यासाठी काय म्हणलं? मी सही करत नाही का? कारण का? 2 मिनिट। कारण का? तुम्हाला विचारायची गरज नाही माझी, मी ग्रामसेवकाला विचारलं होतं। सही तुम्ही करणार नव्हता? सही तुमची सहीची गरज नाही की मला सही म्हणलं नव्हता? कोण? मी ती म्हणलं नव्हतं, तुम्ही सही करत नाव म्हणला, बरोबर आहे ना? काय बिल कशाचं आहे तुम्ही विचारा ना साहेबाला। आम्ही विचारायच्या अगोदर तुम्ही साहेबाला विचारा, तुम्ही सही करा। बिल कुठं आहे? माझ्याकडे चेक ऑफिशियल माणूस गेले, तुम्ही आला। ठीक आहे, यांचं म्हणणं असं आहे, मेंबरचं घ्या मुलाखत, बातमी लावा, ह्याने सही कधी करणार आहे ती? सरपंच साहेब, हे जे आहे काय मॅटर काय आहे? काहीच मॅटर नाही, यांचं बिल सादर करायचं आणि चेकवर सही करतो, विषय संपला। मग सही तुम्ही करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे? कोण म्हणलं करा सही? कशामुळे करा? बिल आणू दे माहिती ऑफिशियल चेक माझ्यापाशी बिल सादर करेल, मी चेक देऊन दिली नाही डायरेक्ट येत आहे, मला चेक का सही करत नाही का? साहेब साहेबांनी केलं का? मग साहेब चोर आहेत का? साहेबाला विचारून साहेब चोर आहेत का? काय म्हणलं साहेबांनी? शासनाचे साहेब चोर आहेत का? मी काय म्हणतो साहेब, ह्याचं उत्तर द्यावं तुम्ही। साहेबांची सही आहे, हेच उत्तर देतो मी। काय साहेबांची सही आहे, मग साहेब चोर आहेत का? ग्रामसेवक साहेब चोर आहेत का? मी तीच उत्तर देत आहे। त्यांनी मला येऊन त्यांचं बिल सादर करून याचा एवढा चेक आहे आपण सादर केलेला आहे। किती दिवसाचा आहे? किती दिवसाचा आहे? अरे मी काय बोलणार? काय बोलणार नाही, तुम्ही जाणून बोलून त्रास देता, प्रत्येकाला जाणून बोलून त्रास देता। तुमच्या भाषेमध्ये ग्रामसेवक साहेब हे जे चेक देण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत, ग्रामसेवक साहेबांनी सही केलेली आहे, सरपंच सही करत नाहीत, काय ह्याचं काय? नाही, माझ्या वादात काम होतं, उर्सानिमित्त मुरुम आणि टाकायचं होतं, टाकून घेतलं आणि बिलचं ग्रामसेवकाने सादर केलं, ग्रामसेवकाने चेक दिले। बरं, आता सरपंच साहेब सही करत नाहीत म्हणतात, काय म्हणजे काय त्यांचं म्हणणं? काय त्यांचं विचारून त्यांना का करीत नाहीत, काय नाही, ते करायला काय बघू त्यांचं विषय, का करीत नाहीत? मटेरियल तर टाकलेलं आहे, ग्रामसेवकाला फिरवून नेऊन कुठं कुठं लागायचं ते बी दाखवलेलं होतं, मला सांगून ते केलेलं, त्यांचं विचारून करून। प्रतिनिधी कलीम शेख, NTV न्यूज मराठी, बेंबळी, धाराशिव।